नमस्कार. मी डॉक्टर सीमा घाटे. मी एन्व्हायर्नमेंटल बॉटनीमध्ये पी-एच-डी आहे आणि मी फायटोरेमेडिएशन किंवा वनस्पतींचा वापर करून घरातल्या प्रदूषणाची समस्या आपण कशी कमी करू शकतो, या विषयावर माझा सगळा रिसर्च आहे. आज आपण ॲग्लोनेमा नावाचं हे झाड आहे, ह्याच्यावर आज आपण अभ्यास करणार आहोत. मी विमेन सायंटिस्ट म्हणून डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या प्रोजेक्टवर काम करते. तर आत्तापर्यंत जर तुम्हाला लक्षात असेल तर माझ्या लेक्चर सिरीजमध्ये आपण बघितलं की घरातलं प्रदूषण म्हणजे काय आणि घरातलं प्रदूषण च्या समस्या कशामुळे निर्माण होतात, त्याचे स्रोत कुठले आहेत आणि हे प्रदूषण जेव्हा घरातलं प्रदूषणाचं आपल्यावर इफेक्ट होतो किंवा कुठल्याही जीवित ह्याच्यावर इफेक्ट होतो, तेव्हा तो कशा प्रकारे सिम्पटम्स ते दिसतात आणि हे सिम्पटम्स जे आहेत ते कुठले कुठले त्याच्यावर आपण त्याच्यावर आपण बघितलंय, त्याच्यावर आपण अभ्यास केलाय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारे घरात जेव्हा प्रदूषण निर्माण होतं तेव्हा आपण घरात वाढणाऱ्या वनस्पतींच्या द्वारे कसं आपण त्या प्रदूषणाची समस्या कमी करू शकतो त्याच्यावर आपण बोललोय. त्याला फायटोरेमेडिएशन असं म्हणतात. त्याचे विविध प्रकार पण आपण बोललोय आणि त्याच्यानंतर आपण नासा ही जी एक मोठी संस्था आहे तिथे ह्या प्रकारचा अभ्यास पहिल्यांदा केला गेला डॉक्टर बी.सी. विल्बर्टन या सायंटिस्ट यांनी. आणि तिथे त्यांनी कुठली कुठली झाडं वापरली, तिथे त्यांच्या दृष्टीने सर्वात खूप उपयुक्त अशी पहिली 10 झाडं कुठली आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. नंतर मी माझा DST रिसर्च बद्दल बोलले की मी रिसर्चमध्ये कुठल्या कुठल्या झाडांचा वापर केलाय, कुठल्या कुठल्या झाडांवर संशोधन केले अशा प्रकारच्या. आणि मग आपण ही टेक्नॉलॉजी कशी आणि आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो ह्याच्यावर बोललोय. आता आपण असं करतोय की ही प्रत्येक झाडं आपण एक 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 करून आपण त्यांचा अभ्यास करतोय. तर लास्ट टाइम आपण क्लोरोफायटम या झाडाचा अभ्यास केला आणि आज आपण ॲग्लोनेमा नावाचं हे झाड आहे, ह्याच्यावर आज आपण अभ्यास करणार आहोत. आपण ह्याचं जाणून घेणार आहोत की हे प्लांट म्हणजे काय आहे, त्याचं एक्झॅक्टली कसं, त्याचं डिस्क्रिप्शन काय किंवा वेगवेगळे टॉपिक्स मी सांगणार आहेत. ॲग्लोनेमा कम्युटॅटम असं ह्याचं नाव आहे. त्याचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे, त्याची इंट्रोडक्शन मी सांगणार आहे की काय एक्झॅक्टली ते झाड काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं प्रोपगेशन कसं करावं, त्याला लागणाऱ्या लाईट कंडिशन्स कुठल्या आहेत, त्याला वॉटरिंग कसं पाहिजे, त्याला डिझीज आणि अदर प्लांट प्रॉब्लेम्स त्याला कुठले येतात, त्याची केअर कशी घ्यावी, त्याचं मेडिसिनल युजेस काही आहेत का, त्याचे एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स म्हणजे पर्यावरणासाठी आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो आणि आपण त्याला घरात कुठे ठेवू शकतो. तर या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तर आपण सुरू करूया. तर मगाशी मी सांगितलं तसं याचं बोटॅनिकल नाव हे ॲग्लोनेमा कम्युटॅटम असं आहे आणि ह्याचं क्लासिफिकेशन म्हणजे ॲग्लोनेमा कम्युटॅटम म्हणजे जसं आपलं नाव असतं तसंच झाडांना पण नावं असतात. तर त्याचं नाव आहे ॲग्लोनेमा कम्युटॅटम, पण त्याचं कॉमन नाव चायनीज एव्हरग्रीन असं म्हणतात त्याला. हा प्लांटी म्हणजे प्लांट या किंगडम मध्ये याचा समावेश केला गेलाय. ह्याची ऑर्डर ॲलिस्मॅटेल्स आहे आणि याची फॅमिली ॲरेकेसी आहे. तर हा जो ॲग्लोनेमा कम्युटॅटम, आता तुम्ही हे झाड बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे झाड तुम्ही बघितलंय अनेक ठिकाणी, पण मे बी तुम्हाला त्याचा उपयोग किंवा त्याचं एक्झॅक्टली काय आपण करू शकतो, तर हे ते झाड आहे ॲग्लोनेमा कम्युटॅटम ज्याच्यावर मी आज बोलणार आहे. तर ॲग्लोनेमा कम्युटॅटम हे मोस्ट पॉप्युलर हाऊस प्लांट आहे. कारण का? त्याचं कारण आता आपण एक 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 कारण बघूच, जसं मी बोलायला पुढे जाईन तसं. पण मोस्ट पॉप्युलर आहे कारण इट हॅज डिफरंट कलर, म्हणजे त्याला अनेक प्रकारच्या पानांचे रंग अनेक आहेत. त्याच्यात पानांवर ज्या अशा रेषा असतात किंवा पानांवर जे पॅचेस असतात ते अनेक प्रकारचे आहेत. त्यामुळे हे पॉप्युलर हाऊस प्लांट आहे आणि ते खूप लो लाईट मध्ये जगतं. खूप कमी प्रकाशात ते झाड वाढू शकतं. तर अनेक रंग म्हणजे तुम्ही ह्या डायग्राम मध्ये किंवा ह्या फोटोमध्ये बघू शकाल. अनेक विविध रंग ह्या ॲग्लोनेमा स्पीशीज मध्ये मिळतात आणि ही जी आहे ही आपण आज अभ्यासणार आहोत, म्हणजे ॲग्लोनेमा कम्युटॅटम जे हिरवं आहे आणि त्याच्यावर असे पानांवर विविध प्रकारचे पॅटर्न्स आहेत. तर पण हे कलर व्हेरिएशन मध्ये आणि डार्क
ग्रीन सिल्वर टू रेड पर्यंत कलर त्याच्यात मिळतात आणि ह्या कलर व्हेरिएशन मुळेच हे झाड खूप पॉप्युलर आहे आणि खूप कमी प्रकाशात वाढतं. दिस पॉप्युलर ड्युरेबल इंडोर प्लांट क्लीन्स अँड प्युरिफाईज इंडोर, हे तर त्याची खूप महत्वाची कॅरेक्टर आहे ज्याच्यामुळे ॲग्लोनिमा हे वाढवतो आपण. आता ह्या काही उपयोगांबरोबर त्याला लक ब्रिंगिंग ऑर्नामेंटल प्लांट इन एशिया फॉर सेंचुरीज ॲज पर फेंगशुई. फेंगशुई हे जे चायनीज शास्त्र आहे त्याच्यात त्याला लक बेअरिंग प्लांट आहे असं ते मानतात, त्यामुळे ते घरात ठेवावं. आपण कुठलं सायन्स वर विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायचंय. म्हणजे मला विचारलं तर मी म्हणेन की ॲग्लोनिमा कॉम्युटेटम घरी ठेवा, कारण ते इंडोर पोल्युशन म्हणजे घरातलं प्रदूषण कमी करतं. पण तुम्हाला असं वाटलं की अरे घरातलं प्रदूषण कमी करते त्याच्याबरोबर जर ते लक पण मला देते, तर तुम्ही जरूर जरूर याचा उपयोग करा. इट्स लॉंगेविटी, म्हणजे खूप टिकतं हे झाड. म्हणजे आम्ही काही असे हार्ड टू किल, म्हणजे ज्या झाडांना काहीही केलं तरी मरत नाही, या झाडांची लिस्ट काढली, त्याच्यात ॲग्लोनिमा आहे, त्याला काहीही होत नाही. काही बारीक बारीक गोष्टी होतात त्या आपण डिस्कस करणार आहे. तर त्याला तो खूप जगतो, खूप इझिली ग्रो करता येतो आणि त्याचा अपिअरन्स अत्यंत सुंदर दिसतो. म्हणजे खूप स्ट्रायकिंग अपिअरन्स, म्हणजे बघताना ती झाडं खूप सुंदर दिसतात. त्यामुळे ही सगळे बेनिफिट्स आहेत. वेल बिंग अँड फायनान्शियल सक्सेस ऑफ रेसिडेंट्स, म्हणजे तिथं जो कोणी ज्याच्या घरात हे झाड असेल त्याला तो लक देतो, त्याला फायनान्शियल सपोर्ट पण ह्याच्यामुळे मिळतो असं म्हणतात. विश्वास ठेवायचा की नाही हे तुमचा प्रश्न आहे, पण त्याच्यामुळे सुद्धा हे झाड खूप वाढवलं जातं. पण मी असं म्हणेन, कुठल्या का विश्वासाने तुम्ही हे झाड वाढवलं, तुम्हाला त्याचा उपयोगच होणार आहे हेल्थ वाईज, हे नक्की आहे. तर आता ॲग्लोनिमा किंवा चायनीज एव्हरग्रीन हे हर्बेशियस पेरेनियल आहे. हर्ब म्हणजे काय? छोटंसं झाड, 1 ते 2 फुटापर्यंत वाढणारं हिरवं खोड असलेलं. तर तुम्ही बघाल तर एक छोटंसं हे झाड आहे आणि हर्बेशियस पेरेनियल, पेरेनियल म्हणजे वर्षभर सुंदर राहतं. त्याला ॲक्च्युअली फुलं पण येतात, पण ती फार अशी महत्वाची नाहीये, पण फुलझाड आहे ते. तर हर्बेशियस पेरेनियल आहे. इट्स अ ट्रॉपिकल श्रब, ग्रोज टू 1.5 फीट, म्हणजे 1.5 ते 2 फुटापर्यंत सुद्धा हे झाड छान वाढतं. त्यामुळे छोटं झाड आहे. इट इज इरेक्ट अँड बुशी, तर हे असं सरळ वाढतं आणि असं बुश टाईप. तुम्ही बघाल इथे हे झाड मी मुद्दामून आणले, असं बुशी आहे, छोटंसं झाड आहे आणि छान दिसतं आणि खूप छान टिकतं. देअर इज अ क्राउन ऑफ लिव्स ऑन द इरेक्ट स्टेम, असं क्राऊन असा वर स्टेमवर असं क्राऊन म्हणजे मुकुट सारखं ही पानं असतात. तर तुम्ही जर बघाल, आता तुमच्या लक्षात येईल, जर तुम्ही हे झाड बघितलं असेल तर कसं दिसतं तुमच्या लक्षात येईल. आता या झाडाची जी पानं आहेत, म्हणजे जी सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्रदूषण ऍब्झॉर्ब करण्यासाठी किंवा प्रदूषण शोषण्यासाठी, ती पानं आहेत. तर ही पानं जर तुम्ही बघाल तर अत्यंत अशी लॉंग आणि छान अशी ती पानं आहेत. तर इट हॅज इलेप्टिकल, असं उभट, डार्क ग्रीन लेन्स शेप्ड लिव्स, म्हणजे अशी लेन्सच्या आकाराची अशी, नंतर इलेप्टिकल अशी उभी मोठी ब्रॉड अशी लिव्स असतात. तुम्ही जर बघितलं असेल ॲग्लोनिमा तर असं ब्रॉड लिव्स, कारण का एवढी जेवढी मोठी लिव्स आहेत तेवढं ते छान प्रकारे प्रदूषण शोषू शकतं. तर अशी लिव्स आहेत. 4 to 8 इंचेस लॉंग अँड 2 to 3 इंचेस वाईड, 4 ते 8 इंच लॉंग आणि 2 ते 3 इंच वाईड, एवढंच त्याची उंची आणि रुंदी आहे. लार्ज नॅरो अँड ग्लॉसी ऑन शॉर्ट स्टेम, एकदम छान चकचकीत लिव्ज असतात आणि मोठी एलिप्टिकल अशी उभट आकाराची लिव्ज असतात. इन्फ्लोरसन्स इज व्हाईट स्पॅडिक्स. तुम्ही जर इथे बघाल तर हा, किंवा इथे वेगळी डायग्राम आहे, तर हा त्याचा स्पॅडिक्स नावाचा इन्फ्लोरन्स. स्पॅडिक्स म्हणजे काय, तर मागे अशी ब्रॅक्ट असते पांढऱ्या रंगाची आणि आज जो तुम्हाला उभट हा आकार दिसतो, ही त्याची फुलं आहेत. ही फुलं एका देठावर अशी अरेंज झालेली असतात आणि त्याला प्रोटेक्ट करायला अशी ब्रॅक्ट असते. त्या सगळ्या इन्फ्लोरसन्सला आपण स्पॅडिक्स असं म्हणतात. तर इन्फ्लोरसन्स इज व्हाईट स्पॅडिक्स, पण तो पटकन नजरेत भरत नाही. लीव्ह जास्ती पटकन नजरेत भरतात आणि ही फ्लावर स्प्रिंग और समर मध्ये अशी, म्हणजे ऊन लागतं त्याला तेव्हा तुम्हाला ही त्या झाडावर फुलं दिसू शकतात. पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट त्याचा भाग आहे तो पानं आहेत. त्यामुळे पानं खूप सुंदर असतात ती तुम्ही. तर आता हे ॲग्लोनिमा कम्युटेटम किंवा चायनीज एव्हरग्रीन आपण म्हटलं तरी चालेल. तर हे चायनीज ग्रीन वाढवायचं कसं, म्हणजे खूप लोकांना हा प्रश्न असतो की अरे आम्ही झाड लावू कसं.
हे झाड अत्यंत सोपं आहे लावण्यासाठी. इट कॅन बी प्रोपगेटेड बाय स्टेम कटिंग, म्हणजे चक्क त्याचं खोड आहे, जे छोटंसं हे खोड आहे. जर तुम्ही इथे बघाल तर हे जे खोड आहे, हे तुम्ही कापून त्याचे तुकडे करून चक्क मातीत रोवले तर नवीन झाड तुम्हाला अगदी आरामात मिळू शकतं. किंवा तुम्ही जर पाण्यात हे झाड असं खोड ठेवलं तर तुम्हाला अशी छान त्याला रूट्स येतील आणि तुम्ही पाण्यात सुद्धा ठेवू शकता किंवा हे रूट्स आली की तुम्ही जमिनीत लावू शकता. इतकं सोपं आहे त्याला वाढवणं. त्यामुळे प्रोपगेशन इज सो इझी विथ स्टेम कटिंग. स्टेम कॅन लहान लहान तुकड्यात तोडायचं आणि ते ग्रोईंग मीडियम मध्ये टाकायचं किंवा थोडे दिवस पाण्यात ठेवायचं. त्याला मुळं दिसली की जमिनीत लावायचं. किंवा लीफ सुद्धा डायरेक्ट जर्मिनेट, म्हणजे हा लीफचा जो देठ आहे, या देठापासून जर तुम्ही या देठापासून असं तोडलं आणि पाण्यात ठेवलं तरी हे लीफ, त्याला रूट्स येतात, त्याला मुळं येतात आणि लीफ डायरेक्ट मातीत तुम्ही लावलं त्याच्या देठासकट तर लीफ सुद्धा नवीन झाडातून नवीन झाड निर्माण करू शकतं. त्यामुळे लीफ जर्मिनेशन, लीफ पेट्युअल कॅन बी केप्ट इन वॉटर, म्हणजे झाडाचा पानाचं देठ जर पाण्यात ठेवला तर सुंदरपणे नवीन प्लांट तयार होऊ शकतं. म्हणून सोपं प्रोपगेशन, लाईट कंडिशन, म्हणजे हे झाड खूप सुंदरपणे डिफ्यूज सन किंवा गुड इनडायरेक्ट लाईट, म्हणजे छान लाईट मध्ये ते झाड सुंदर प्रकारे वाढतं. खूप कमी प्रकाशात हे झाड वाढतं. डिफ्यूज म्हणजे खिडकीतून येणारा जेवढा प्रकाश असतो ना, अगदी कमी प्रकाश, म्हणजे कधी अगदी ऊन नको या झाडाला, कमी लाईट हवाय. त्यामुळे ते इट ग्रोज वेल इन डिफ्यूज सन ऑर गुड इनडायरेक्ट सनलाईट. इट प्रेफर्स हाय ह्युमिडिटी बट विल टॉलरेट. ड्राय एअर सुद्धा ते टॉलरेट करू शकतो, पण त्याला ह्युमिडिटी असेल तर ते झाड जास्ती चांगलं वाढतं. कीप द पॉटिंग मिक्स मॉइस्ट. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा असं लक्षात ठेवा की त्याचं जे माती आहे किंवा तुम्ही ज्याच्यात ते झाड लावले ते थोडं ओलसर पाहिजे उन्हाळ्यामध्ये जास्ती. ऍक्च्युली या झाडाला पाणी पण जास्ती लागत नाही. इट प्रिफर्स अ रिडक्शन इन वॉटरिंग ड्युरिंग द विंटर. पण मात्र विंटर म्हणजे आता जो हिवाळा येईल किंवा पावसाळा, त्याच्यात मात्र खूप कमी पाणी घालायचं, नाहीतर त्याची रूट्स कुजतात. त्यामुळे आपण आता बघितलं की लावणं खूप सोपं आहे, त्याचं प्रोपगेशन किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन. तसंच लाईट पण त्याला खूप कमी लागतो. म्हणजे घरातलं प्रदूषण शोषण्यासाठी हे झाड का उपयुक्त आहे, तर पानं तर सुंदर आहेत पण प्रोपगेशन पण सोपं आहे, लाईट कंडिशन्स पण एकदम कमी लाईट लागतो. वॉटरिंग म्हणाल तर त्याला पाणी सुद्धा खूप रोज घालायची गरज नाही. त्याला 2 किंवा 3 दिवसातून एकदा पाणी घातलं तरी खूप आहे त्या झाडाला. नंतर द वॉटरिंग इज फॉरगॉटन फॉर वीक्स. खूप एखादा आठवडा सुद्धा तुम्ही नाही पाणी घातलं तरी झाडाला काहीही होणार नाही. ओव्हर वॉटरिंग कॅन कॉज. उलट तुम्ही जास्ती पाणी घातलं तर झाड मरून जाईल. आणि विल्टेड ऑर सॉफ्ट लीव्स. तुम्हाला जर अशी वाळलेली पानं दिसली आणि अशी मऊ मऊ झालेली पानं दिसली तर ओळखा की तुम्ही पाणी जास्ती घातलंय झाडाला. त्यामुळे पाणी खूप कमी घाला. त्यामुळे आणि कधी कधी काय होतं, ओव्हर वॉटरिंगमुळे मुळं सुद्धा कुजतात. म्हणजे खूप पाणी घातलं तर मुळं कुजू शकतात आणि झाड मरू शकतं. त्यामुळे इझी प्रोपगेशन म्हणजे इझिली ग्रो करू शकतो. लाईट खूप कमी लागतो आणि तिसरं म्हणजे पाणी पण खूप कमी लागतं. त्यामुळे हे झाड खूप पॉप्युलर आहे. रूट रॉट होतं, मी मगाशी सांगितलं तसं मुळं कुजतात खूप ओव्हर वॉटरिंग केलं तर. म्हणजे आपण आता डिझीज आणि काही झाडांचे प्रॉब्लेम तुम्हाला जर आले तर काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल बोलते. कोल्ड वॉटर या झाडाला चालत नाही. खूप थंड पाणी घालू नका. प्लांटिंग मीडियम थोडंसं ड्राय पाहिजे. खूप पाणी ह्या झाडाला टॉलरेट होत नाही, एस्पेशली हिवाळा आणि पावसाळ्यात. उन्हाळ्यात थोडंसं घातलं तर चालेल, पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घालू नका. लीव्स मे टर्न ब्राऊन इन एव्हरी टाइम. म्हणजे खूप ड्राय सीझन आहे आणि पाणी नाही घातलं तर थोडीशी पानं अशी ब्राउनिश होऊ शकतात. इट इज इंटॉलरंट कोल्ड टेम्परेचर, ह्याला चालत नाही. आणि थोडासा उजेड किंवा थोडासा डिफ्यूज लाईट या झाडाला लागतो. प्लांट नीड्स टू गेट लेगी. म्हणजे लेगी म्हणजे खोड असं लेचपेचं होतं, त्याला लेगी म्हणतात. खोड असं लेचपेचं होतं जास्ती पाणी घातलं तर, आणि झाड मग मरू शकतो. ह्याची काळजी कशी घ्यावी, तर ॲग्लोनेमा ह्याला खूप चांगली पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. जमीन म्हणजे माती पाहिजे, तर ते खूप चांगलं राहतं. कारण याला जास्ती पाणी लागत नाही. माती जर पाणी पकडणारी असेल तर ॲग्लोनेमाचे रूट्स पटकन कुजू शकतात. त्यामुळे
खूप चांगली वेल ड्रेन म्हणजे निचरा होणारी माती पाहिजे. ब्राईट इनडायरेक्ट लाईट म्हणजे अगदी म्हणजे मी तर असं म्हणेन की तुम्ही एक ह्याचा कोपरा जरी अंधाऱ्या कोपऱ्यात जरी ठेवलात तरी ॲग्लोनिमा छान वाढतो, काही प्रॉब्लेम नाहीये त्याला. लेट द टॉप इंच ऑफ सॉइल ड्राय बिटवीन वॉटर म्हणजे वरचं लेअर थोडासा ड्राय ठेवा ॲग्लोनिमाचा, खूप पाणी घालू नका थोडक्यात. कीप टेम्परेचर्स मॉडरेट आणि ॲग्लोनिमा प्लांट ऑकेजनल रिपॉटिंग. तुम्हाला रिपॉटिंग पण खूप करायची गरज नाही, कारण प्लांट असं असं कारंजासारखं वाढतं, ते उंच जात नाही, त्यामुळे त्याला फक्त वाळलेली पानं तुम्हाला वाटली तर काढा, एवढीच त्याची काळजी सगळ्यात जास्ती आहे. आणि जास्ती पाणी घालू नका. तर लिक्विड हाऊस प्लांट फर्टिलायझर कधीतरी तुम्ही लिक्विड फर्टिलायझर घातलं तर चालेल, पण या झाडाला खूप मॅन्युअर फर्टिलायझर लागत नाही, म्हणूनच हे झाड खूप पॉप्युलर आहे, इझिली अवेलेबल आहे, इझिली प्रोपगेट, इझिली मल्टिप्लाय करता येतं, कमी प्रकाश लागतो, कमी पाणी लागतं. आता आपण खूप महत्वाच्या अशा मेडिकल युजेस म्हणजे हे झाड उपयुक्त तर आता मी सांगितलं ह्या अनेक प्रकारांनी हे झाड आपल्याला खूप उपयुक्त आहे आणि इझी टू ग्रो आहे. पण त्याचे काही मेडिसिनल यूज पण आहेत, म्हणजे औषधी उपयोग पण आहेत. पण प्लीज अंडरस्टँड करा की औषध हे सांगितलंय मी इथे रेफरन्ससाठी, तुम्ही कुठल्याही प्रकारे ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. पण त्याचं ते झाड मेडिसिनल पण काय आहे, तर रूट्स आर यूज एट टॉनिक फॉर चिल्ड्रन. बऱ्याच कंट्रीजमध्ये या झाडाची जी मुळं आहेत ती मुलांना टॉनिक म्हणून वापरतात. रूट्स कॅन बी अँथेल्मिंटिक फॉर चिल्ड्रन म्हणजे मुलांच्या आरोग्यासाठी ही रूट्स म्हणजे जे मी म्हटलं टॉनिक म्हणून वापरतात. आणि डेकॉक्शन ऑफ रूट इज ड्रंक टू ट्रीट फीवर अँड ड्रॉप्सी म्हणजे खूप आपल्याला गळल्यासारखं वाटत असेल, ताप आला असेल तर कधी कधी रूट म्हणजे ह्याचं रूट जास्ती मेडिसिनल आहे या झाडाचं, त्याचं डिकॉक्शन म्हणजे त्याचा काढा आपण वापरू शकतो फीवर आणि खूप असं ड्रुपिंग झालं म्हणजे आपल्याला खूप डाऊन झालं तर हे मेडिसिनल यूज प्लीज लक्षात ठेवा की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करायचं नाही. आता एन्व्हायरमेंटल आपला जो महत्वाचा घटक आहे त्याच्याकडे आपण आलोय की ह्याचे एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स काय म्हणजे हे झाड आपल्या पर्यावरणासाठी किंवा आपल्यासाठी का उपयुक्त आहे. तर चायनीज एव्हरग्रीन ऑर ॲग्लोनिमा कॅन फिल्टर इनडोअर एअर म्हणजे हे झाड घरातले प्रदूषक शोषून घेतं. ही कपॅसिटी या झाडात खूप आहे, कारण त्याची लीव्स खूप ब्रॉड आहेत आणि इतर अनेक बेनिफिट्स आहेत. तर जे टॉक्सिन्स आहेत म्हणजे इंडोअर पोल्युशन हे शेवटी पोल्युटंट हे म्हणजे घरातले प्रदूषक हे शेवटी विषच आहेत. म्हणजे आपण जर आपल्यावर त्यांचा एवढा साईड इफेक्ट होतो, आपण त्याचं एक लेक्चर ऐकलंय त्याच्यावर, तर डेफिनेटली हे टॉक्झिन्स जे आहेत किंवा हे विषारी वायू ते जे ॲब्झॉर्ब करतं त्याच्यामुळे आपली घरातली हवा ही खूप स्वच्छ आणि प्रदूषण विरहित राहते. दिस लवली इंडोर प्लांट एमिट्स आणि दुसरा महत्वाचा ह्याचा फायदा म्हणजे हे झाड खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पण देतं, जो ऑक्सिजन आपल्याला उपयुक्त आहे आपल्या श्वसनासाठी. त्यामुळे आपलं हेल्थ, वेलबिंग, प्रोडक्टिव्हिटी बोथ लिव्हिंग अँड वर्किंग आहे. म्हणजे सगळीकडेच मी तुम्हाला सांगितलं तसं की ह्या झाडाचा उपयोग केल्यामुळे प्रॉस्पेरिटी येते किंवा ते तर उपयोग आहेत. तसंच एन्व्हायरमेंटल बेनिफिट म्हणजे हे झाड खूप चांगल्या प्रकारे घरातले प्रदूषक शोषू शकतं. कुठले कुठले तर बेन्झीन हा खूप एक घातक प्रदूषक आहे जो आपल्या पेंट्स मधून किंवा आपल्या वार्निशेस मधून हा एमिट होतो. आपण बोललोय त्या सोर्सेसवर पण कार्बन मोनॉक्साईड जो किचन मधला एक्झॉस्ट किचनच्या धुरातून जो येणारा कार्बन मोनॉक्साईड किंवा कुठल्याही ज्वलनशील पदार्थ आहे त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड रिलीज होतो जो खूप घातक आहे. फॉर्मेल्डिहाइड हा खूप आतापर्यंतच्या इंडोअर पोल्युटंट्स मला खूप घातक असा पोल्युटंट आहे. फॉर्मेल्डिहाइड हा परफ्युम्स मधून, उदबत्तीच्या धुरातून, मॉस्किटो रिपेलंटच्या धुरातून या सगळ्यातून फॉर्मेल्डिहाइड रिलीज होतो. आपण परफ्यूम मारतो ते पण किती घातक आहेत आपण बोललोय त्याच्यावर सुद्धा आणि ऑक्सिजन देतं. त्यामुळे त्याचबरोबर मी जो DST मध्ये संशोधन केलं की आम्ही मॉस्किटो कॉईल मधला जो धूर आहे त्याच्यावर ही झाडं कशी उपयुक्त आहेत, तर त्याच्यातला जो एलेथ्रिन नावाचा खूप खूप घातक असा पॉइझन आहे जे मॉस्किटोजला मारतं, ते पॉइझन आपल्यावर पण खूप इफेक्ट करतं. तर ते पॉइझन या
शोषण्याची क्षमता या झाडांमध्ये आहे, त्याला ॲलेथ्रिन म्हणतात. आणि शोषण्याची नुसती क्षमता नाहीये, तर ते पचवण्याची पण क्षमता आहे. म्हणजे जेव्हा हे ॲलेथ्रिन किंवा कुठले पण घातक इंडोअर पोल्युटंट किंवा घरातले प्रदूषक हे झाड शोषतं, तेव्हा ते झाड पॉइझनस होत नाही. ते प्रदूषक शोषल्यावर ते प्रदूषक छोट्या छोट्या सिम्पलर किंवा साध्या पदार्थांमध्ये त्याचं रूपांतर करण्याची क्षमता या झाडामध्ये आहे. आता हे जे कशामुळे होतं, तर नुसतं झाड करतं का? तर तुम्हाला आठवत असेल मी बोलले की ह्याच्याबरोबर बॅक्टेरिया किंवा जीवाणू ते सुद्धा मदत करतात. तर हे जे जीवाणू आहेत, ते जीवाणू जेव्हा हे ॲलेथ्रिन ॲब्झॉर्ब केलं जातं किंवा कुठलंही पॉइझन, तेव्हा ते जीवाणू झाडामध्ये त्या पदार्थांवर प्रक्रिया करतात आणि ते पदार्थ सिम्पलर बनवतात. पॉइझनचं किंवा विषाचं साध्या पदार्थात रूपांतर होतं आणि त्यामुळे ही झाडं अत्यंत उपयुक्त आहेत. ॲलेथ्रिन आहे किंवा बेन्झोपायरिन आणि निकोटीन नावाचे घातक रसायनं, पॉइझनस किंवा विषारी रसायनं जी सिगारेटच्या धुरामधून बाहेर पडतात, ही रसायनं शोषण्याची क्षमता ह्या ॲग्लोनिमा झाडामध्ये आहे. आणि अनेक घरातले प्रदूषक शोषण्याची क्षमता ह्याच्यात आहे आणि नुसतं शोषत नाही, तर त्या पदार्थांचं ते साध्या पदार्थांमध्ये रूपांतर सुद्धा करू शकतात. म्हणून आपण हे झाड जरूर जरूर वापरावं. तर त्याचा जे मी तुम्हाला म्हटलं की वेलबिंगसाठी, हेल्थसाठी, या सगळ्यासाठी या झाडाचा फेंगशुईच्या ह्याच्यात उपयोग आहे. त्याचबरोबर हे झाड आपल्याला हेल्दी ठेवतं आणि स्वतः विष ॲब्झॉर्ब करतं. त्यामुळे महत्वाचं म्हणजे हे झाड लावायला सोपं आहे. या झाडाला लाईट कमी लागतो, या झाडाला पाणी कमी लागतं आणि सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजन तो रिलीज करतो आणि आपल्याला खूप खूप सेफ ठेवतो या विषारी प्रदूषकांपासून. त्यामुळे तुम्ही जरूर ॲग्लोनिमा वापरा. आणि महत्वाचं तुम्हाला सांगायचं होतं की इथे मी काही आणलंय, तर इथे तुम्ही बघताय की मी झाड असं लावलंय छोट्या छोट्या पॉट्समध्ये, तर तुम्ही पण लावू शकता हे झाड. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ॲग्लोनिमा कॉम्बिटाटम तुम्ही साध्या पाण्यात सुद्धा असं लावू शकता अगदी आरामात आणि त्याला अशी छान मुळं येतात आणि तुम्ही ते झाड परत मातीत लावू शकता. त्यामुळे असं नाही की कुंडी पाहिजे तुम्ही कशातही ते झाड ग्रो करू शकता खूप इझिली. त्यामुळे जरूर जरूर ॲग्लोनिमाचा वापर करा आणि आपली हेल्थ फार सेफ ठेवा. प्लेसमेंट या झाडाची म्हणजे घरात कुठं ठेवावं, तर कॅन बी प्लेस इन द डार्कर एरियाज ऑफ युअर हाऊस ऑर वर्क. म्हणजे कुठं असा डार्क एरिया आहे किंवा जिथं लाईट कमी आहे, तिथे ही झाडं तुम्ही अत्यंत उपयुक्तपणे व्यवस्थित वाढवू शकता आणि ठेवू शकता. सेमी शेडमध्ये ह्याला चालतं किंवा डार्कमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे हे झाड किचन, लिव्हिंग रूम, बेडरूम, वॉशरूम इथं कुठेही झाड व्यवस्थित सर्वाइव्ह होऊ शकतं. आपण किचन प्लांट म्हणतो कारण ते कार्बन मोनॉक्साईड ॲब्झॉर्ब करतं किचन मधला, पण असं नाहीये. तर कुठेही तुम्ही घरात हे झाड ठेवू शकता आणि जरूर जरूर वापरा त्याच्या अत्यंत उपयुक्ततेमुळे. आणि थँक्यू सो मच.